जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर्स बंद पडलेत। महत्त्वाची मोठी बातमी आणि याचा फटका जगभरात बसलेला आहे। भारतासह जगाला याचा फटका बसतोय। मुंबई दिल्लीसह 6 विमानतळाला याचा फटका बसताना पाहायला मिळतोय। एकीकडे विमानतळाला फटका बसला, दुसरीकडे बँकांचे व्यवहार त्यामुळे विस्कळीत झालेत। विमानतळ, न्यूज चॅनल्स तसंच अनेक इमर्जन्सी सेवांवर याचा गंभीर परिणाम जाणवतोय। अनेकांच्या सिस्टम्स बंद होतायत, काहींना तर ब्लू स्क्रीन दिसतीये। जगभरातल्या विमान सेवांवरती याचा परिणाम जाणवतोय। जगभरातील 2000 विमान उड्डाणं रद्द झाली आहेत, अनेक उड्डाणं रखडली आहेत। जीमेल, अमेझॉनवरही याचा परिणाम जाणवतोय। बँकांचे व्यवहार करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा सर्व्हर आहे, त्यामध्ये काही ग्लिच आलेला आहे, काही टेक्निकल तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत, त्यामुळेच हा सगळा प्रकार समोर येतोय। जीमेल, अमेझॉनवरही याचा परिणाम जाणवतोय। बँकांचे व्यवहार ठप्प झालेत, त्यात अडचणी येत आहेत। विमान उड्डाणांमध्येही अडचणी येत आहेत। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी प्रशांत माळी सध्या आपल्या संपर्कात। प्रशांत, कधीपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे किंवा याबाबत काही माहिती देण्यात आली आहे? तुमचा प्रतिनिधी नाहीये मी, ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी, सायबर तज्ञ। माफ करा प्रशांतजी, काय नेमका हा प्रॉब्लेम झालेला आहे? मायक्रोसॉफ्टनी काय नेमकं सांगितलंय? मायक्रोसॉफ्टचा जे आज ब्लू सगळ्यांना स्क्रीन येते, की त्यांचा फॅल्कन सेन्सर आहे, तर सेन्सर जो ऑथेंटिकेट करतो त्याच्यामुळे सगळ्याकडे प्रॉब्लेम सुरू झालाय। आणि हा प्रॉब्लेम बँकेंना, एटीएमना आणि काही हॉस्पिटल्स मधले जे रोबोटिक्स असतात आणि ऑपरेशन्स वगैरे होतात, जिकडे मायक्रोसॉफ्टची यंत्रणा चालते, त्यांनाही आहे। आणि मायक्रोसॉफ्टचे काही प्रोडक्ट्स आहेत, त्यांनाही हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे। तर ह्या प्रॉब्लेमला होऊन सुद्धा आता काही तास गेलेत आणि यामुळे जगाचं खूप मोठं नुकसान होत आहे। उलाढाल कमी झालेली आहे, स्टॉक मार्केट चालत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित। आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो लिनक्स वापरधारकांना आणि जे iOS वापरतात, म्हणजे ऍपलचे ऑपरेटिंग, त्यांना हा होत नाहीये। तर मायक्रोसॉफ्टची पूर्णपणे जबाबदारी आहे, कारण मायक्रोसॉफ्टच्या काही चुकीमुळे किंवा त्यांच्या आलेल्या एररमुळे एवढी मोठी धांदली झालेली आहे। नक्कीच, पण प्रशांतजी, यामुळे किती वेळ लागू शकतो ही सिस्टीम रिझॉल्व्ह होण्यासाठी, किंवा मायक्रोसॉफ्टचा या सगळ्यावरती परिणाम जो झालाय ती सुरळीत होण्यासाठी सेवा किती वेळ लागू शकतो, त्याबद्दल काही सांगू शकाल? आता मला प्रमाणे 3 ते 4 तास अजून लागतील असं त्यांना वाटतंय, पण त्यापर्यंत जो होणारं नुकसान आहे त्याबद्दल मायक्रोसॉफ्टने काही सांगितलं नाही। आणि त्या नुकसानापासून लोकांची किती हानी होईल, कारण या हानीमुळे ज्यांचे ऑपरेशन शेड्यूल झाले असतील किंवा असे काही जे टेक्निकल सिस्टम असतील ज्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट चालतंय आणि ते हँग झालं असेल, लोक वाटेत अडकले असतील, कारण काही लिफ्ट सुद्धा विंडोजवर चालतात, तर हे सगळं जीवित हानी सुद्धा ह्यानी होऊ शकते। आणि हे सगळं आपण जेव्हा एकटं ह्याच्यातनं झालेलं नुकसान, तेव्हा आपल्याला कळेल की ह्याच्यामुळे काय काय हानी झालेली आहे। नक्कीच प्रशांतजी, आपण साम टीव्हीशी संपर्क साधलात, माहिती दिलीत, त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद। सायबर तज्ञ प्रशांत माळी आपल्या सोबत होते आणि त्यांनी याचं गांभीर्य किती आहे, हा किती गंभीर प्रॉब्लेम झालेला आहे, ही गंभीर समस्या आहे ते सांगितलेलं आहे। विमानतळाचे फलक देखील आता या समस्येमुळे बंद पडल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे अनेकांना अडचणी येत आहेत। भारतातच नव्हे तर जगभरात ही मोठी समस्या उद्भवली आहे।